नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2022 पर्यंतचे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळून जाईल। तर बघा, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आहे 100 लाईक। सर्वांनी लाईकचं टार्गेट कंप्लीट करायचं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक देतो, त्या ठिकाणी जाऊन चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF मिळून जाईल। बघा, पहिला प्रश्न पाहूया। 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजीव कुमार हे भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। 25वे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। सरळ सेवा एक्झामला तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, इस्रोचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर एस सोमनाथ यांची इस्रोचे नवे प्रमुख अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा, इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून डॉक्टर एस सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याआधी इस्रोचे अध्यक्ष के सिवन होते। इस्रोचे पहिले अध्यक्ष डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई होते। तर लक्ष ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूया। तिसरा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे यांची पुढील महासंचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तर बघा, काय विचारलं आहे की आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक म्हणून कोणाची निवडणूक करण्यात आलेली आहे? तर गिल्बर्ट होंगोम्बो ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर गिल्बर्ट होंगोम्बो यांची आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। तर बघा, खाली इम्पॉर्टंट पॉईंट्स, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे गिल्बर्ट होंगोम्बो यांची पुढील महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे। गिल्बर्ट होंगोम्बो आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे 11वे महासंचालक आणि हे पद भूषवणारे पहिले आफ्रिकन व्यक्ती ठरलेले आहेत। तर लक्षात ठेवा। आता या ठिकाणी बघा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची बद्दल माहिती पाहूया। स्थापना झाली 11 एप्रिल 1919, मुख्यालय स्वित्झर्लंड या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे आहे। तर लक्षात ठेवा, आणि सदस्य देश 187 आहेत। त्यानंतरचा प्रश्न पाहूया, नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर सुमन बेरी यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेली। तर बघा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुमन बेरी यांची नियुक्ती करण्यात आली। ते नीती आयोगाचे 3रे उपाध्यक्ष ठरले आहेत। तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतरचा 5वा प्रश्न बघा, सेबीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे माधवी पुरी बुच यांची सेबीचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। तर इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया। सेबीचे अध्यक्ष म्हणून माधवी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीमुळे सेबीच्या पहिल्या महिला प्रमुख होण्याचा मान त्यांना प्राप्त झालेला आहे। लक्षात ठेवा, प्रश्न एकदा मला विचारला जाऊ शकतो की सेबीचे पहिल्या महिला कोण? तर माधवी पुरी बुच हे सेबीचे पहिला महिला आहेत। लक्षात ठेवा, महिला अध्यक्ष आहेत। तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतरचा 6वा प्रश्न बघा, अलका मित्तल यांची कोणत्या कंपनीच्या अध्यक्ष व्यवस्थापक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर ONGC ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। अलका मित्तल यांची ONGC 3 जानेवारी 2022 रोजी कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अतिरिक्त कारभार स्वीकारला। ONGC मध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतरचा 7वा प्रश्न बघा, महत्त्वाचा आहे। मुंबई शेअर बाजार लिमिटेड संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर S मुद्रा यांच्या मुंबई शेअर बाजार लिमिटेड संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, मुंबई शेअर बाजार लिमिटेडच्या BSE संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर S मुद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा। त्यानंतरचा बघा, 8वा प्रश्न पाहूया। दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया। दिल्लीचे नवीन राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। 9वा प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर विवेक कुमार ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर विवेक कुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी खाजगी सचिव म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी खाजगी सचिव म्हणून विवेक कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतरचा 10वा प्रश्न बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर मनोज सोनी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष
म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे UPSCचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर मनोज सोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा, 29वे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मनोज पांडे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर 29वे लष्कर प्रमुख म्हणून मनोज पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया 12वा. डेहराडून वन संशोधन संस्थेच्या FRI संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर रेणू सिंह यांची डेहराडून वन संशोधन संस्थेच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. डेहराडून वन संशोधन संस्थेचे संचालक म्हणून डॉक्टर रेणू सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 13वा प्रश्न बघा, पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ते शास्त्रीय संगीतकार क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पंडित शिवकुमार शर्मा हे शास्त्रीय संगीतकार आणि वादक आहेत. पंडित शिवकुमार शर्मा यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1986, पद्मश्री 1991, पद्मभूषण 2001 हे पुरस्कार त्यांना मिळालेले. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे, एकदमला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा 14वा प्रश्न बघा, लता मंगेशकर यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पद्मश्री त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा, लता मंगेशकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला नाही. आता त्यांना जे पुरस्कार मिळेल ते बघा, भारतरत्न 2001 मध्ये भेटला, पद्मविभूषण 1999, पद्मभूषण 1969, फिल्मफेअर जीवनगौरव 1993, दादासाहेब फाळके पुरस्कार 1989, फ्रान्स सरकारचा लिजन ऑफ द ऑनर 2009, 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1997 त्यांना एवढे महत्त्वाचे पुरस्कार भेटलेले आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. 15वा प्रश्न बघा, 94वा ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वाधिक मानांकने कोणत्या चित्रपटाला मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 1, द पॉवर ऑफ द डॉग या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक मानांकने मिळाले आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, याबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. 94वा ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वाधिक मानांकने द पॉवर ऑफ द डॉग या चित्रपटाला मिळाले. एकूण 11 मानांकने मिळाली. अकादमी पुरस्कार या नावाने देखील या पुरस्काराला ओळखले जाते. लॉस एंजेलिस या ठिकाणी 94वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. ऑस्कर पुरस्काराची 94वी आवृत्ती 2022 मध्ये पार पडली. लक्षात ठेवा, ही 94वी आवृत्ती होती. त्यानंतर बघा, ड्यून चित्रपटाला सर्वाधिक 6 ऑस्कर म्हणजे 6 पुरस्कार मिळालेले आहे. लक्षात ठेवा, ड्यून चित्रपटाला. आता या ठिकाणी बघा, 94वा ऑस्कर पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जेन कॅम्पियन, पॉवर ऑफ द डॉग. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोडा, दिग्दर्शक सियन हेडर. सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ, किंग रिचर्डसन. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसिका चेस्टन आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट विंडशील्ड वायफर हे महत्त्वाचे पुरस्कार भेटलेले व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 16वा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 कोणत्या भारतीय लेखिकेला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1, गीतांजली श्री यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 देण्यात आला. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 गीतांजली श्री या भारतीय लेखिकेला देण्यात आला. त्यांच्या हिंदी कादंबरीसाठी 2022चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. लक्षात ठेवा, त्यांच्या हिंदी कादंबरीसाठी मिळालेला आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा, भारतीय भाषेतील पुस्तकाला प्रथमच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. गीतांजली यांना त्यांच्या रेत समाधी या हिंदी कादंबरीच्या टॉम ऑफ स्टँड इंग्रजी अनुवादासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी बघा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराबद्दल माहिती पाहूया, जी की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. हा पुरस्कार मॅन ग्रुप इंग्लंडमार्फत दिला जातो. पुरस्काराची घोषणा झाली 2004, प्रत्यक्ष सुरुवात 2005 पासून. प्रत्येक वर्षी जिवंत व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप आहे 50,000 पाऊंड. पहिला पुरस्कार विजेता इस्माईल कादरे 2005 मध्ये हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा 17वा प्रश्न बघा, 56वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? तर नीलमणी फुंकन यांना 56वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. महत्त्वाचा प्रश्न आहे, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा, 56वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022 नीलमणी फुंकन या आसामी कवयित्री यांना प्रदान करण्यात आला. तर बघा, हा पुरस्कार सोहळा आसाममध्ये प्रथमच आयोजित करण्यात आला होता. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे फुंकन हे तिसरे आसामी साहित्यिक आहेत. गुलाबी जमूर लग्न, मानस प्रतिमा हे फुंकन यांचे साहित्य आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 18वा प्रश्न बघा, पद्म पुरस्कार 2022 एकूण किती पुरस्कार देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, 128 पुरस्कार देण्यात आलेले पद्म पुरस्कार 128 2022 मध्ये. आता या ठिकाणी बघा, इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया, जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
पद्म पुरस्कार 2022 मध्ये 128 पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पद्म पुरस्कार विजेतेमध्ये 34 महिला आणि 13 मरणोत्तर व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश आहे. यामध्ये 1 पद्मभूषण, 2 पद्मभूषण, 7 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. लक्षात ठेवा, असे महाराष्ट्राचे एकूण 10 पुरस्कार आहेत. लक्षात ठेवा, त्यामध्ये 1 पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 7 पद्मश्री असे एकूण 10 आहेत. त्यानंतर बघा, पद्मविभूषण एकूण 4 व्यक्तींना देण्यात आला. जनरल बिपिन रावत मरणोत्तर, डॉक्टर प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, कल्याण सिंह मरणोत्तर. तर ह्या 4 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 19वा प्रश्न बघा, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 मध्ये कितवी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1, 79वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आलेली, 79. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 मध्ये 79वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. बेवर्ली हिल्स, कॅलिफोर्निया या ठिकाणी 9 जानेवारी 2022 रोजी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले होते. आता या ठिकाणी बघा, विजेते पाहूया पुरस्काराचे. सर्वोत्कृष्ट चित्रपट पॉवर ऑफ द डॉग, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जीन कॅम्पियन, सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री निकोल किडमन. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 20 नंबरचा प्रश्न बघा, अबेल पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? तर डेनिस पार्नेर सुलिवन यांना अबेल पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. अबेल पुरस्कार 2022 डेनिस पार्नेर सुलिवन यांना देण्यात आला. हे अमेरिकन गणिततज्ञ आहेत. लक्षात ठेवा, बीजगणितीय व भूमितीय आणि गतिमान प्रणालीवरील कामासाठी त्यांना ओळखले जाते. अबेल पुरस्काराविषयी बघा, हा पुरस्कार दरवर्षी गणित तज्ज्ञांना दिला जातो. नॉर्वे सरकारने 2002 या पुरस्काराची स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवा, नॉर्वे सरकारकडनं हा पुरस्कार देण्यात येतो, अबेल पुरस्कार. 21वा प्रश्न बघा, 31वा सरस्वती सन्मान 2021 कोणत्या काव्यसंग्रहासाठी देण्यात आला? तर मे तो यहाँ हूँ या काव्यसंग्रहासाठी 31वा सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. 31वा सरस्वती सन्मान 2021 मे तो यहाँ हूँ या काव्यसंग्रहासाठी देण्यात आला. प्रख्यात कवी, साहित्यिक प्राध्यापक रामदास मिश्रा यांचा हा काव्यसंग्रह आहे. लक्षात ठेवा. 4 एप्रिल 2022 रोजी के बिर्ला फाउंडेशन 2021 पुरस्काराची घोषणा केली. 30वा सरस्वती सन्मान 2020 मध्ये प्रसिद्ध मराठी लेखक डॉक्टर शरण कुमार लिंबाळे यांना त्यांच्या सनातन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 22वा प्रश्न बघा, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? ऑप्शन क्रमांक 2, नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 देण्यात आला. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय नरेंद्र मोदी. दरवर्षी केवळ एका व्यक्तीला राष्ट्र उभारणीत अनुकरणीय योगदानासाठी देण्यात येणार आहे. पुरस्कार देणारी संस्था मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट. पुरस्काराचे स्वरूप आहे 1 लाख रुपये रक्कम आहे. लक्षात ठेवा, यावर्षीपासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे. 23 नंबरचा प्रश्न बघा, थॉमस कप 2022 विजेता देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1, भारत हा थॉमस कप 2022चा विजेता देश आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. थॉमस कप 2022 विजेता भारत. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात 14 वेळा विजेत्या इंडोनेशियाला 3-0ने हरवले आहे. लक्षात ठेवा, थॉमस कपने भारताने इंडोनेशियाला हरवले आहे. एकदमला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. थॉमस कपविषयी माहिती पाहूया. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा, ठिकाण बँकॉक थायलंड. कालावधी 8 ते 15 मे 2022. आवृत्ती 32वी होती. सहभागी देश झाले 16. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 24 नंबरचा प्रश्न बघा, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 2, जपान या देशाने जिंकलेली आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 सर्वात जास्त पदके जपान 21 या देशाने जिंकली. तर बघा, जपानने 21 पदके जिंकली, तर भारताने 17 पदके जिंकून 5वे स्थान प्राप्त केलेले आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये. लक्षात ठेवा, भारताचे स्थान 5वे आहे. 25 नंबरचा प्रश्न बघा, फोर्ब्स मासिकानुसार 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोणता? तर लिओनेल मेसी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा,
फोर्ब्स मासिकानुसार 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू लिओनेल मेसी, त्याने 12 महिन्यात 130 दशलक्ष डॉलर कमवलेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 26 नंबरचा प्रश्न बघा. इटालियन ओपन टेनिस स्पर्धा 2022चा किताब कोणी जिंकला? नोव्हाक जोकोविच. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. इटालियन ओपन टेनिस स्पर्धा 2022चा किताब नोव्हाक जोकोविचने जिंकला. अंतिम सामन्यात त्याने ग्रीसच्या स्टेफानोसचा पराभव करून हा सामना त्यांनी जिंकलेला आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा 27 नंबरचा प्रश्न पाहूया. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2022 कोणत्या ठिकाणी पार पडल्या? ऑप्शन क्रमांक 3 बंगळुरू या ठिकाणी खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2022 पार पडलेल्या आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2022 बंगळुरू या ठिकाणी पार पडल्या. जैन विद्यापीठाने बंगळुरू खेलो इंडिया युनिव्हर्सिटीचे गेमचे चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा 28 नंबरचा. 64वा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली? तर पृथ्वीराज पाटील. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. 64वा महाराष्ट्र केसरी विजेतेपद पृथ्वीराज पाटीलने जिंकले. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील 64वा महाराष्ट्र केसरी विजेता ठरला. मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांनी हे उपविजेते ठरले. तर लक्षात ठेवा, यांचा त्यांनी पराभव करून पृथ्वीराज पाटील 64वा महाराष्ट्र केसरी विजेतेपद पटकवले आहे. तर ही स्पर्धा बघा साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 29 नंबरचा प्रश्न बघा. प्रो कबड्डी 2022 विजेता संघ कोणता? ऑप्शन क्रमांक 2 दबंग दिल्ली हा प्रो कबड्डी 2022चा विजेता संघ आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. प्रो कबड्डी 2022 विजेता संघ दबंग दिल्ली अंतिम सामन्यात पटना पायरेटला हरून विजेतेपद पटकवलेले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 30 नंबरचा प्रश्न बघा. ISSF नेमबाजी विश्वचषक 2022 आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर इजिप्त कैरो या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. ISS नेमबाजी विश्वचषक स्पर्धा 2022चे आयोजन कैरो इजिप्त या ठिकाणी करण्यात आले. या स्पर्धेत भारताने पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवले तर नॉर्वे द्वितीय स्थानावरती आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा इम्पॉर्टंट प्रश्न बघा. भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर यू ललित हे भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेले. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून यू ललित यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मूळचे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत आणि त्यांचे भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 32 नंबरचा प्रश्न बघा. इंडियन प्रीमियर लीग 2022चे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकले? तर गुजरात टायटन्स. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. इंडियन प्रीमियर लीग 2022चे विजेतेपद गुजरात टायटन्सने जिंकले. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला हरवून विजेतेपद पटकवले. अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम येथे पार पडला. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न बघा. ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा 2022चे विजेतेपद कोणी जिंकले? राफेल नदाल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. राफेल नदालने ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा 2022चे विजेतेपद जिंकले. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा 2022चे विजेतेपद राफेल नदालने जिंकले. अंतिम सामन्यात त्याने डॅनियल मेदवेदेव रशिया याला हरवून विजेतेपद पटकवलेले आहे. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा, महत्त्वाचे ग्रँड स्लॅम पाहूया. ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा 2022 आयोजन केले होते 17 ते 30 जानेवारी 2022. ठिकाण मेलबर्न स्टेडियम. संस्करण स्पर्धेचा क्रमांक 110वी होती. पुरुष एकेरी विजेता राफेल नदाल स्पेनचा आहे. महिला एकेरी विजेती ॲशली बार्टी ही ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतरचा बघा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2022 पाहूया. आयोजन झाले 25 ते 5 जून 2022. ठिकाण रोलो गेरो स्टेडियम पॅरिस. 126वे संस्करण होते. पुरुष एकेरी विजेता राफेल नदाल स्पेन आणि महिला एकेरी विजेती इगा स्विएतेक पोलंडच्या आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतरचे नेक्स्ट ओपन टेनिस पहा. विम्बल्डन ओपन टेनिस 2022 आयोजन झाले 27 जून ते 10 जुलै 2022. ठिकाण विम्बल्डन लंडन. संस्करण झाले 135वे. पुरुष एकेरी विजेता नोव्हाक जोकोविच सर्बिया. महिला एकेरी विजेती एलिना रेबिकिना कझाकिस्तानच्या आहेत. त्यानंतर शेवट ठरलेली आहे USA ओपन टेनिस स्पर्धा. तर त्याचे विजेते बघा. आयोजन झाले 23 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2022. ठिकाण ऑर्थर ए स्टेडियम. स्पर्धेचा क्रमांक 142 होता. पुरुष एकेरी विजेता कार्लोस अल्कारेज स्पेनचा खेळाडू आहे आणि महिला एकेरी विजेती इगा स्विएतेक पोलंडच्या आहेत. लक्षात ठेवा, यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 34 नंबरचा प्रश्न बघा. आशियाई क्रीडा स्पर्धा 2022चे नियोजन कोणत्या देशात होणार आहे? तर आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2022चे आयोजन होणार आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 आयोजन नियोजन चीन हा देश करणार आहेत. कालावधी 10 ते 25 सप्टेंबर 2022.
त्यानंतरचा प्रश्न बघा 35वा. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 स्पर्धेत सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 1 नॉर्वे देशाने हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 सर्वात जास्त पदके जिंकलेली आहे. तर बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 सर्वात जास्त पदके नॉर्वे 37 देशाने जिंकली. तर भारताचा आरिफ खान एकमेव खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाला होता. नॉर्वे, जर्मनी, चीन, अमेरिका हे क्रमवारीनुसार 1, 2, 3, 4 स्थानावरती आहेत. लक्षात ठेवा हे देश पदक तालिकेनुसार. 36 नंबरचा प्रश्न बघा. अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताने कोणाला हरवून विजेतेपद पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंडला हरवून भारताने विजेतेपद पटकावले. लक्षात ठेवा अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने इंग्लंड हरवून अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावले. अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2022 वेस्ट इंडिज येथे आयोजित केल्या गेल्या होत्या. ही आवृत्ती 14व्या क्रमांकाची होती. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 37 नंबरचा प्रश्न बघा. भारताच्या या रणजी ट्रॉफी स्पर्धेचा 5000वा सामना कोणत्या ठिकाणी खेळवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई या ठिकाणी भारतीय रणजी ट्रॉफीचा 5000वा सामना खेळवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा भारताच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचा 5000वा सामना चेन्नई या ठिकाणी खेळवण्यात आला. जम्मू काश्मीर आणि रेल्वे या 2 संघात हा ऐतिहासिक सामना झालेला आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न महत्त्वाचा बघा. भारतीय क्रिकेट संघाने 1000वा सामना कोणत्या देशासोबत खेळवला गेला? तर ऑप्शन क्रमांक 2 वेस्ट इंडिजसोबत भारतीय क्रिकेट संघाने 1000वा सामना खेळला गेला आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. भारतीय क्रिकेट संघाने 1000वा सामना वेस्ट इंडिज देशासोबत खेळवला गेला. भारतीय क्रिकेट संघाने 6 फेब्रुवारी 2022 रोजी 1000वा एकदिवसीय सामन्याचा ऐतिहासिक टप्पा गाठणारा पहिला संघ ठरलेला आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा. EOS-04 या उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणून करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा या ठिकाणाहून EOS-04 या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. EOS-04 या उपग्रहाचे प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून करण्यात आले. PSLV रॉकेट 54वे आणि XL स्वरूपातील हे 23वे उड्डाण होते. लक्षात ठेवा या उपग्रहाचे कोणत्याही हवामानाची स्थितीत निरीक्षण करण्याची क्षमता, कृषी, जंगले, मातीत आर्द्रता, पाणी तसेच पुराचे मापनासाठी या उपग्रहाचा उपयोग करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. 40 नंबरचा प्रश्न बघा. हेनली पासपोर्ट निर्देशांक 2022 सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंगापूर आणि जपान या देशाचा हेनली पासपोर्ट निर्देशांक 2022 नुसार सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. हेनली पासपोर्ट निर्देशांक 2022 सर्वात जास्त शक्तिशाली पासपोर्ट सिंगापूर, जपान या देशांचा आहे. पहिले 3 देश बघा जपान, सिंगापूर, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि फिनलंड, इटली हे पहिले 3 देश आहेत. तर भारतीय पासपोर्ट 2022 मध्ये 83व्या स्थानी आहेत. लक्षात ठेवा भारताची रँक ही 83वी आहे. लक्षात ठेवा. 41 नंबरचा प्रश्न बघा. भ्रष्टाचार अहवाल 2022 नुसार भारताचा क्रमांक कितवा? तर 85वा भारताचा क्रमांक आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भ्रष्टाचार अहवाल 2022 नुसार भारताचा क्रमांक 85वा आहे 180 देशामध्ये. या अहवालानुसार डेन्मार्क, फिनलंड आणि न्यूझीलंड हे प्रत्येकी 88 गुणासह पहिल्या क्रमांकावरती आहेत. तर लक्षात ठेवा हे सर्वात कमी भ्रष्टाचारी देश आहेत आणि भारताची क्रमवारी 85वी आहे. त्यानंतरचा 42 नंबरचा प्रश्न बघा. बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 नुसार भारताचा क्रमांक कितवा? तर 43वा क्रमांक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 नुसार भारताचा क्रमांक 43वा आहे 55 देशामध्ये. या अहवालानुसार पहिले 4 देश अमेरिका, युनायटेड किंगडम, जर्मनी, स्वीडन. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 43 नंबरचा प्रश्न बघा. जागतिक आनंद अहवाल 2022 नुसार सर्वाधिक आनंदी देश कोणता? तर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फिनलंड. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. जागतिक आनंद अहवाल 2022 नुसार सर्वाधिक आनंदी देश फिनलंड आहेत. सलग 5व्या वर्षी फिनलंड हा जगातील सर्वाधिक आनंदी देश ठरला. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात दुःखी देश आहे. जागतिक आनंद अहवालात भारताने 136व्या क्रमांकावर आहे. तर बघा भारताची रँक 136वी आहे जागतिक आनंद अहवालात. पहिले 4 देश बघा फिनलंड, डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड. त्यानंतरचा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न बघा. निर्यात सज्जता निर्देशांक 2021 नुसार सर्वाधिक निर्यात करणारे राज्य कोणते? तर गुजरात. गुजरात ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. निर्यात सज्जता निर्देशांक 2021 नुसार सर्वाधिक निर्यात करणारे राज्य गुजरात आहे. महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावरती आहे. त्यांना हा अहवाल नीती आयोगाने प्रसिद्ध केलेला आहे.
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे हे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 100 लाईकचं टार्गेट करायचे कंप्लीट. तुम्हाला 100 लाईक झाले पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ही PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली, त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला ही PDF मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.